सुंदर येतं. चांगली आहे. रामकृष्ण हरी. केव्हा झालं तुमचं? हा? चालू करा तुमचं. आपल्या MCF ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे आपले कॅप्टन आहेत प्रभाकर शिंदे कॅप्टन. तर ते त्यांचा 1 जूनला वाढदिवस झाला आणि आपण आज या दीपक हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. 77 पूर्ण झाले आणि 78 आता त्यांना पदार्पण करत आहेत. 78मध्ये त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि कॅप्टन म्हटल्यानंतर त्यांच्याकडे सगळं नियोजन आलंच. आता पेडणे आपल्या राऊत साहेबांनी सांगितलं की त्यांचं नियोजन जे उत्तम प्रकारे ते नियोजन करतात. सगळ्यांसाठी वाढदिवसाचे पुष्पगुच्छ घेऊन येतात, वर्गणी जमा करणं, केक आणणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करतात. कधी कधी थोडंसं भडकतात हो, पण ते थोड्यापुरतं. नंतर त्यांचं तात्पुरतं असतं ते कधी कधी. आणि वयोमानाप्रमाणे साहजिकच आहे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत आणि थोडं कधीतरी चिडचिड होते. पण ते कधी कधी असं करतो, त्यामुळे ते साहजिकच आहे. पण फार मनाने स्वच्छ आहेत आणि सगळ्यांची आपुलकीने आमचे मोठे बंधू आहेत. ते आम्ही मोठ्या बंधूप्रमाणेच मानतो त्यांना आणि सगळेच मानतात मोठ्या बंधूप्रमाणे. आणि त्यांनी 100वी पार करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांना पुन्हा एकदा म्हणजे आपण पण राहू. आणि आपण पण पाहू 100 त्यांची. तर पुन्हा एकदा त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बोलू का? संतकवी गोव्याचे, माझा आवाजच तेवढा आहे. काय ते म्हणतात आवाज कमी करा, बोला आवाज तेवढा आहे. गोव्याचे संतकवी बांकर साहेब यांचं माहिती असेल तुम्हाला. बांकर गोव्याचे संतकवी होऊन गेले. त्यांचं एक सुभाषित आहे, फार छान आहे बघा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, गाणी पदी चालतो, जीवेने रस चाकतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने हौसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ईश्वराची दया आहे की नाही. दया नाही तर झोपेत तसं नाही होत. ईश्वराची दया आहे म्हणून आपण झोपेतून सकाळी लवकर उठतो. तुम्ही डोळ्याने का बघता, तर ती चैतन्य शक्ती तुमच्यामध्ये आहे म्हणून बघता. तुम्ही कानाने का ऐकता, तर ती चैतन्य शक्ती आहे, तुमचा आत्मा आहे म्हणून तुम्ही कानाने ऐकता. तुम्ही बोलता का, तर तुम्हाला बोलण्याची शक्ती आहे म्हणून तुम्ही बोलता. तुम्ही चालता का, तर चालण्याची शक्ती आहे म्हणून तुम्ही चालता. मग तुम्ही जगता का, तर तुम्ही जगता म्हणजे तुम्ही जीववंत आहात म्हणून जगता. हा जीव नेमका आला कुठून, त्याचा शोध घ्यायला पाहिजे ना. तेच आपण नेमकं करत नाही. हा जीव जो आहे तो शिवतत्वातून आलेला आहे आणि माणूस तोच विसरला आणि परत तिथेच जायचं आहे आपल्याला. माणूस हेच सगळ्या गोष्टी जन्म आणि मृत्यू या आपल्या जीवन प्रवासामध्ये ही गोष्ट विसरतो. म्हणून त्याला भजा, भज गोविंदम भज गोविंदम, त्याला भजा, तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. पुन्हा प्रभाकर शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रत्येकाचा वाढदिवस